नमस्कार मित्रांनो, आम्ही निघालेलो आहे डोंबिवलीवरून दादर चैत्यभूमीसाठी. तर चला तुम्हाला दाखवतो आहे. आता आम्ही डोंबिवली स्टेशनला उतरलो आहे. रिक्षामधून उतरल्याच्यानंतर आम्ही चालत स्टेशनला. तर हे बघा स्टेशनला आलेलं आहे. आता म्हटलं स्टेशनला गेल्याच्यानंतर स्टेशनवरून तिकीट काढावे दादरसाठी. तर आम्ही लागलेलं आहे तिकीट काढण्यासाठी गेलेलो आहे आणि दादरचं एक रिटर्न तिकीट काढलेलं आहे. दादर तिकीट रिटर्न काढल्याच्यानंतर मित्रांनो मला माहीत नव्हतं की कुठल्या प्लॅटफॉर्म गाडी येते. तर आम्ही निघालोवरती प्लॅटफॉर्मवरती गाडी बघण्यासाठी आणि गाडी बघत असताना आम्ही पायऱ्या चढत गेलेलो आहे वरती. आणि म्हटलं आता हे बघा मोठा प्लॅटफॉर्मवरती गेलो. आता कळत नव्हतं कुठल्या प्लॅटफॉर्मवर जायचं आहे आणि विचार मग बघत आम्ही गेलो. इथे हे बघा या पायऱ्यांनी आणि खाली पायऱ्यावरून गेल्याच्यानंतर प्लॅटफॉर्मवर गेलेलो आहे. तेवढ्यात एक फास्ट गाडी येणार होती दादरसाठी CST छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलसाठी. आणि मला वाटलं रविवारची गर्दी कमी असेल, परंतु स्टेशनवर आल्याच्यानंतर कळलं की मित्रांनो खूपच गर्दी आहे अशी. आणि गर्दी खरोखरच खूपच होती. आम्ही आलो तेव्हा तरी कमी होती, पण नंतर गाडी यायच्या अगोदर एवढी गर्दी वाढली की विचारू नका तुम्ही. खूप भयानक गर्दी होती मित्रांनो. नंतर आम्ही गाडीची वाट पाहत बसलेलो आहोत. तेवढ्यानंतर थोड्या वेळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ट्रेन सुपरफास्ट जलद एक्सप्रेस लोकल आलेली होती. आणि ट्रेनमध्ये बसल्याच्यानंतर मित्रांनो मी बघत होतो की अक्षरशः गर्दी अशी होती की लोकांना मारामाऱ्या करता अशी परिस्थिती आहे. बघू इच्छिता तुम्ही ट्रेनमध्ये एवढी भयानक परिस्थिती मित्रांनो. पाऊस चालू, सगळं गर्दी नाही, यांची गर्दी एवढी एकमेकाला ढकलाढकली. याचा अक्षरशः ज्या लोकांना अस्थमाचा प्रॉब्लेम आहे खरंच हा माणूस जाग्याच मरून जाईल अशी परिस्थिती, भयानक परिस्थिती आहे मित्रांनो. तरी ट्रेनमध्ये प्रवास करत असताना काळजी घ्यावी आणि आपले महत्त्वाच्या वस्तू सांभाळून ठेवा मित्रांनो. खूप भयानक. त्यानंतर आम्ही उतरवलो दादर स्टेशनला आल्याच्यानंतर हे बघा मित्रांनो स्टेशनला आल्याच्यानंतर म्हटलं काहीतरी इकडे बघावं. मग थोडाफार आम्ही ज्यूस पिलं तिथे आणि ज्यूस पिल्याच्यानंतर मग दादर स्टेशनला म्हटलं बघू चला. जात असताना इथं आम्हाला स्वामीनारायण मंदिर टेम्पल दिसलं आणि म्हटलं तिथं बघून बघत आम्ही पुढे गेलो आणि खूप छान स्वामीनारायण मंदिर. त्याच्यानंतर आम्ही पुढे गेल्याच्यानंतर मित्रांनो रस्त्यात दिसलं आम्हाला पुढं जात असताना राईट साईडला राजगृह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं घर दिसलेलं आहे. तर हे बघू शकता तुम्ही किती सुंदर घर असं आणि काय राजगृह म्हणून. आणि हे बघा मित्रांनो राजगृह आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर आहे. ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि पुढे तुम्हाला पूर्ण दाखवतो आहे. तर आम्ही हे राजगृह आणि चैत्यभूमीला आम्हाला जायचंच होतं, प्लॅनच होता आमचा. तर म्हटलं पहिले राजगृह बघून आम्ही चैत्यभूमीला जातो. इथून चैत्यभूमी जात असताना आम्हाला ते शिवसेना भवन दिसलं, बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक असलेलं शिवसेना भवन. इथून आम्ही दादर चौकातून इथून गेलेलो पुढं मित्रांनो. त्यानंतर आम्ही हे बघा आता निघालेलो आहे चौपाटी साईडला जात असताना हे बघा तुम्हाला बघू इच्छिता आम्ही या रोडने आलेलो एका दुसऱ्या रोडने. तर इथं दिसलेलं भव्य असं गेट जे की चौपाटीचं आहे. आणि म्हटलं चौपाटी केल्याच्यानंतर आतमध्ये खुल्ला असा समुद्र बघायला मिळाला मित्रांनो. आणि ती बँड्रावाली सेलिंगचा लुक दिसत होता, तिथून खूप छान असं वाटत होता मित्रांनो. तुम्ही बघू इच्छिता, तुम्हाला दाखवतो पुढे. हे गेल्याच्यानंतर किती छान असं वाटते वातावरण इकडे. सिलिंग वगैरे बँड्रावाली सिलिंग आतमध्ये दिसते किती छान. आणि इथे बघा ॲक्च्युली ती बँड्रावाली सिलिंगच्या मधलं तो सेंटर पॉईंट आहे. तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या वेळेस तिथे भव्य असं प्रदर्शन केलेलं जाते त्याच्यावरती स्क्रीनिंगद्वारे. आणि खूप छान असं वाटते मित्रांनो. त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला पुढे दाखवतोच आहे चैत्यभूमी स्मारक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी स्मारक जे बोलतो आपण दादरचं, ते याच्या बाजूलाच आहे. म्हटलं थोडाफार इथला व्हिडिओ काढावं, मग तुम्हाला दाखवा म्हटलं व्हिडिओमध्ये. तर हे बघा तुम्ही बँड्रावाली सिलिंग आहे मित्रांनो, की खूप छान असं लोकेशन आहे. छान वाटते मुंबईमध्ये दादर चौपाटी. आणि इथेच बाजूला आपला स्मारक वगैरे आहे. तर हे आहे मित्रांनो बँड्रावाली सिलिंग, जे की मुंबईतलं सर्वात खूप मोठं पर्यटन स्थळ म्हणून आहे. आणि आम्ही निघालो हे बघा चैत्यभूमीसाठी. तर हे चैत्यभूमीच्या गेटवरती आलेलं आहे. जी चैत्यभूमीची कमान आहे मित्रांनो, ही चैत्यभूमी. त्याच्यानंतर एंटर केल्याच्यानंतर जो स्तंभ आहे तो एक स्तंभ दिसतो, तो मधला सेंटरचा तो स्तंभ आहे की तिथे ज्योत कंटिन्यू जळत असते तिथे. तर हा आहे खूप मोठा स्तंभ आपला चैत्यभूमीचा स्तंभ. आणि आतमध्ये गेल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला दाखवू इच्छितो, आतमध्ये गेल्याच्यानंतर मन प्रसन्न होते मित्रांनो. 6 डिसेंबरच्या वेळेस तो खूप गर्दी असते मित्रांनो, पण यावेळेस इथं गर्दी तेवढी काही दिसत नाही आहे. परंतु आपण दर्शन जर घ्यायचं असलं तर आपण नक्कीच अशा टायमाला येऊ शकता. आणि हे बघा हा स्तंभ खूप मोठा, जो की आपण बोलतो त्याला अशोक स्तंभ. आणि हे बघा हे ज्योत कंटिन्यू जळत राहते. तर मला दाखवतो थोडे. तिथे लोक फोटो काढत असल्यामुळे मी काय मध्ये म्हटलं जाऊ दे काय डिस्टर्ब करा त्यांना.
त्यांचं ते काम करत असतात, फोटो काढता म्हटलं. फोटो काढणे झाल्याच्यानंतर आम्ही तिथं जवळ गेल्याच्यानंतर बघितलं आणि तिथला तुम्हाला दाखवू इच्छितो. तरी शूटिंग घेतलेली आम्ही इथं आणि कंटिन्यू ही आग कंटिन्यू जळत असते मित्रांनो. हे बघा अतिदीपो भव आणि हे बघा किती छान असं लिहिलेलं अतिदीपो भव आणि ही आतमध्ये आग आहे ती कंटिन्यू जळत असते आणि खूप मोठा असा चांगला भव्य दिव्य असा स्तंभ आहे हा. आणि स्तंभ झाल्याच्यानंतर मग म्हटलं आता चला पुढे जाऊया. तर इकडे लेफ्ट साईडला आम्ही गेल्याच्यानंतर चालत तिकडे गेलेलो. तर इथे लेफ्ट साईडला मित्रांनो हे बघू शकता तुम्ही खूप सारे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती, पुस्तकं आणि सगळं काही खूप छान छान असं मूर्ती आहेत मित्रांनो. अवश्य तुम्ही जर गेले चैत्यभूमी दादरला तर नक्कीच इथं एकदा व्हिजिट करा. तुम्हाला जे हवं आहे ते भेटतात. चांगल्या मूर्त्या आहेत मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, गौतम बुद्धांच्या. आणि हे बघा किती छान फोटो आहेत आणि मला तर खूपच छान आवडलेलं आहे मित्रांनो. आणि हे बघा किती चांगल्या मूर्त्या आहेत गौतम बुद्धांच्या. हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. हे बघा किती छान असं आहे, आपल्या घरामध्ये ठेवण्यासाठी लावण्यासाठी खूप छान असं दिलेलं आहे. फाउंटन टाईप पाणी वगैरे हे करते आणि ॲक्च्युली मला खूप आवडलं मित्रांनो. हे बघा किती पाहिजे तशा मूर्त्या भेटतात तुम्हाला. इकडे तिकडे घेतल्यापेक्षा नक्की दादरला या, चैत्यभूमीवर या आणि इथून तुम्ही घ्या. छान मूर्त्या आहेत. त्याच्यानंतर आम्ही गेलेलो आहे पुढं मित्रांनो आतमध्ये गेल्याच्या नंतर इथं आहे तुम्हाला राईट साईडला आहे बुटं काढण्याचं सुविधा केलेली आहे. इथं आम्ही शूज वगैरे काढलेले आणि शूज काढल्याच्यानंतर मित्रांनो हे बघा तुम्हाला इथे दिसेल. हे बघा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी दादर. आणि इथून आम्ही आतमध्ये गेल्या मुळात मित्रांनो खरं सांगायचं आतमध्ये आम्ही गेल्याच्यानंतर हे बघा आतमध्ये गेलेलो आहे. इथे आतमध्ये गेल्यानंतर मोबाईल अलाउड नाही असल्यामुळे आम्ही बाहेरच शूटिंग काढली आहे, कारण आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता. आम्ही प्रयत्न केला मित्रांनो आतमध्ये तुम्हाला दाखवायचा यूट्यूबच्या माध्यमातून, पण इथं त्यांनी सांगितलं की इथं अलाउड नाही आहे. मग आम्ही बाहेरूनच शूटिंग काढलेली. त्याने अगोदर सांगितलं आतमध्ये नाही, तुम्ही दर्शन घेण्यासाठी आतमध्ये जाऊ शकता पण तुम्हाला अलाउड नाही आहे. मग हे बघा आम्ही इथं गेल्याच्यानंतर त्यांनी लगेच आम्हाला थांबवलं की नाही मोबाईल अलाउड नाही आहे, मोबाईल ठेवून द्या. आम्ही ठेवून दिला आणि दर्शन घेऊन बाहेर आल्याच्यानंतर तुम्हाला हे इथं आल्याच्यानंतर आम्हाला इथं दिसले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुलांचे हे स्मारक आहे की भैयासाहेब उर्फ यशवंतराव आंबेडकर स्मारक चैत्यभूमी यांचे बघा इथे यांचे स्मारक आहे, भैयासाहेब उर्फ यशवंतराव आंबेडकर यांचे. आणि चैत्यभूमीचा लोक आहे मित्रांनो हे वरती आणि छान असं हे आहे आणि दर्शनाला नक्की आहे. याच्याच बाजूला राईट साईडला भगवान बुद्धांची मूर्ती आहे आणि खूप सुंदर मूर्ती अशी आहे. इथं बरेचसे लोक फोटो वगैरे काढत होते आणि म्हटलं फोटो वगैरे काढल्यानंतर मी व्हिडिओ काढलेला आहे. आणि हे बघा किती छान असं वाटते. तुम्ही नक्की या मित्रांनो, आवश्यक या. आल्याच्यानंतर थोडंफार फिरा, फॅमिलीला घेऊन या. कारण आपल्या हे बघा नंतर इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा आहेत जे की त्या भिंती साईडला आहेत आणि छान वाटते. इथे पण बरेच लोक फोटो वगैरे काढत होते, व्हिडिओ काढत होते आणि आवडलं मला मित्रांनो.